नारायणी फाउंडेशन आयोजित 2026 महाकाव्य स्पर्धेसाठी माझी कविता पाठवत आहे। माझ्या कवितेचं शीर्षक आहे ओढ। आधुनिकतेचा आणि आकर्षकतेचा कितीही असला पगडा, तरी गावची माती मनाला ओढ लावते। मायबापाचा आणि बहीण भावंडांचा प्रेमळ सहवास आठवते। आजी आजोबांच्या सावलीचे छत्र मनाला भुरळ पाडते। निसर्गरम्य वातावरणाची, पिंपळाच्या सावलीतली, नारळ, केळी, फळझाडांची, पानाफुलांची आठवणीतल्या या क्षणाची साक्ष देते। पहाटेच्या अरुणोदयाची किरणे झोपेतून जागे करण्यास येती। प्रत्येक सणासुदीची पहाटेपासूनची जाग मनाला प्रसन्नतेचा ओलावा देते। गावातला सण म्हणजे आनंद आणि विविधतेनं नटलेल्या संस्कृतीचे दर्शन घडवते। गावातला सण म्हणजे आनंद आणि विविधतेने नटलेल्या संस्कृतीचे दर्शन घडवते। एकत्र कुटुंबातलं अनेक नात्यांचं प्रेम, रेशमी बंध, आदर आणि आपुलकीचे दर्शन घडवते। रेशमी बंध, आदर आणि आपुलकीचे दर्शन घडवते। आपल्या गावाकडची माणसं आहेत असं ऐकल्यावर सुद्धा मन आनंदानं आणि आधारानं भरून वाहतं। अशा या माझ्या गावच्या मातीची ओढ, जी आनंदाच्या आठवणीच्या लाटांचे तरंग उमटवते आणि मनाला प्रसन्न चित्त ठेवते। नमस्कार. कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।